गुड मॉर्निंग गाइज. आज आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरचा दुसरा दिवस आणि आज आपण चाललो आहोत दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर आणि भद्रा मारुती. ही 4 ठिकाणे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि 7 वाजलेले आहेत, दिसतायत का? आम्ही जरा लवकरच निघालोय कारण चारीच्या 4 ठिकाणी आजच्या दिवसामध्ये पूर्ण झालीच पाहिजेत, म्हणून जरा लवकर निघालोय. आणि बघू, होप सो पूर्ण होतील, फिंगर क्रॉस्ड. तर सुरुवात झाली आपली दौलताबाद किल्ल्यापासून. आणि हा किल्ल्याचा नकाशा आहे, कुठे कुठे काय काय आहे. तर आता आपण दौलताबाद किल्ल्यामध्ये जस्ट एंटर केलेलं आहे. आणि हा किल्ला छत्रपती संभाजी नगरमधील एक प्राचीन किल्ला आहे. ह्या किल्ल्याला अभेद्य का म्हटलं जातं? कारण शत्रूपासून वाचण्यासाठी इथे खंदके, गुंतागुंतीचे रस्ते, अंधारी भुयारे आणि मजबूत अशा दगडांच्या भिंती आहेत. तर त्यामुळे या किल्ल्याला अभेद्य किल्ला असे म्हटलं जातं. तर ही आहे किला शिकन तोफ. किला शिकन याचा अर्थ किल्ल्याला तोडणारी, आणि याला मेंढा तोफ असंही म्हटलं जातं. कारण याच्या हे जे मागचं त्याचं तोंड आहे ते मेंढीच्या आकाराचं असल्यामुळे त्याला मेंढा तोफ असंही म्हटलं जातं. ही संपूर्ण वरचे जे आवरण आहे ते तांब्याचे बनलेले आहे आणि आतले लोखंडाचे. अजून पोचलो पण नाहीये, एवढं आलोय आणि एवढं बाकी आहे. आता आपण दौलताबाद किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. आता आपण आलोय बारादरी येथे. बारादरी हा राजाचा दरबार असायचा त्या काळी, आणि इथून माथ्यावरून दख्खनच्या पठाराचे सुंदर दृश्य दिसते. बारादरीच्या वरती सुद्धा तोफ अजून लांबच आहे. हे भगवान उठाले. दौलताबाद किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आपण किल्ला चढायला घेतो ना, असं वाटतं आता संपला. नंतर बघतो तर अरे अजून भरपूर आहे.
मग थोडं चढल्याचे हा आता संपलं वाटतं. थोड्या वेळाने वाटतं नाही अजून आहे पुढे. असं करत करत आता खरंच शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आणि शेवटच्या टप्प्यावर दुर्गा तोफ आहे. तर त्या दुर्गा तोफेजवळ आलेलो आहोत. तर इथे लिहिलेल्या माहितीनुसार ही तोफ दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात उंचावर आहे. आणि या तोफेच्या मध्यभागी जो अक्ष आहे तर त्या अक्षामुळे हिला आपण डावीकडे उजवीकडे असे सहज फिरवता येते. आणि ही मिश्र धातूपासून बनलेली आहे. पण जे बाह्य आवरण जसं की आपण मेंढा तोफ जी होती त्याच्यामध्ये पण आपण बघितलेलं होतं की जे बाह्य आवरण असतं ते तांब्याचं बनलेलं असतं. तर तसंच दुर्गा तोफेचं पण बाहेरचं आवरण हे तांब्याचंच बनलेलं आहे. आणि हिला दुर्गा तोफ असं का म्हणतात तर ह्याच तोफेवर देवनागरी लिपीमध्ये श्री दुर्गे असं लिहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे हिला दुर्गा तोफ असं म्हटलं जातं. तर पोचलो आहोत आपण वेरूळ लेणी, एलोरा पण म्हणतात त्याला. आणि तिथे पोचलेलो आहोत. आणि हे पार्किंग आहे. पार्किंग 50 रुपये घेतात कारचे. बाईकचे मी विचारते आणि बाईकचे पण सांगते तुम्हाला थोड्याच वेळात. आता जस्ट वेरूळला पोचलेलो आहोत. आणि याची तिकीट 40 रुपये पर पर्सन आहे. तर जेव्हा आपण एंटर होतो तेव्हा समोर ही लेणी दिसते. आणि ही एका अखंड दगडात कोरलेली आहे. आपली 20 रुपयांची नोट आहे. त्याच्यावर या लेणीचं छायाचित्र घेतलेलं आहे, प्रिंट केलेलं आहे त्याच्यावर. तर हे जे तुम्हाला माझ्या मागे दिसतंय लेण्या, त्या जेव्हा आपण एंटर करतो तर त्या वेळेला ह्या लेण्या दिसतात तुम्हाला सर्वप्रथम. आणि त्या लेण्यांच्या समोरच एक आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया औरंगाबाद सर्कल यांनी इन्फॉर्मेशन लावली आहे. त्या इन्फॉर्मेशन मध्ये आता जस्ट मी वाचलं तर 1 ते 12 लेण्या ज्या आहेत त्या बौद्ध लेण्या आहेत. त्याच्यानंतर 13 ते 29 या ब्राह्मण लेण्या आहेत. आणि 30 ते 34 जैन लेण्या आहेत असं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे.
तर वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर वरून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि प्राचीन बौद्ध, ब्राह्मण आणि जैन लेण्यांचं इथे मिश्रण दिसून येतं. आणि 1983 साली युनेस्कोने याला जागतिक वारसा म्हणून घोषित केले होते. 2.5 तास वगैरे लागतात साधारण इथे फिरायला. 2.5 तास पण मला वाटतं जर का तुम्ही प्रत्येक लेण्यांमध्ये आतमध्ये जाऊन जर एक्सप्लोर करणार असाल तर त्याहूनही जास्त लागेल. तर तुम्हाला एकदम डीपली याचा अभ्यास करायचा असेल तर अख्खा एक दिवस तुम्हाला या लेण्यांसाठीच द्यावा लागेल. तर इथे या ज्या छोटस आहेत याचे पर पर्सन 40 रुपये घेतात आणि ज्या शेवटच्या लेण्या आहेत त्या तुम्हाला तिकडे दाखवतात. त्याच्यानंतर पाण्याची, माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला, पाण्याची पण सोय आहे इथे आणि बेबी केअर साठी सुद्धा इथे रूम्स आहेत. तिथे वेरूळ लेणीकडून एक 500 मीटरवर घृष्णेश्वर मंदिर आहे. एक चालत 10 ते 15 मिनिटात लगेच पोहोचून जाल तुम्ही. आणि त्याची पार्किंग म्हणजे जर तुम्ही वेरूळ लेणीवर आलात तिथे जर गाडी पार्क केलीत आणि तुम्ही इथे चालत आलात तरी चालेल, नाही तर पुढे पण पार्किंग आहे एक. तर दोन्हीपैकी तुम्हाला जे योग्य वाटेल तो ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. आणि हे मंदिर आहे ते. भूष्मा नावाच्या एका शिवभक्त स्त्रीच्या निष्ठेपोटी भगवान शंकर येथे प्रकट झाले होते अशी मान्यता आहे. हे हिंदू धर्मियांमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि जागृत देवस्थान मानले जाते. प्राचीन लाल दगडापासून बनलेले हे मंदिर आहे. हा एक्झिट पॉइंट आहे त्याचा. एंट्रन्स पॉइंट मी आधी सुरुवातीला दाखवला होता. हिंदू धर्मियांमध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत तर ती पूर्ण परिक्रमा पूर्ण करण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे आणि अंतिम ज्योतिर्लिंग मानले जाते. तर आता आपण सध्या आलेलो आहोत भद्रा मारुती या देवस्थानाकडे. भद्रा मारुती हे मंदिर वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर इथून 3 किलोमीटर अंतरावर आहे. भद्रसेन नावाचे गायक होते आणि त्यांनी एक रामभक्ती गायली होती. त्या रामभक्तीला प्रसन्न होऊन मारुती त्यांना इथे झोप लागली होती. तर त्याच्यामुळे इकडची जी त्यांची मूर्ती आहे ती निद्रावस्थेतली आहे आणि त्याच स्मरणार्थ इथे मंदिर बांधलं गेलं आहे अशी आख्यायिका मानली जाते.